दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। हैदराबाद गॅझेट लागू करून आम्हाला एसटीचं आरक्षण द्या, न्यायमूर्ती बापट आयोगाच्या शिफारसी तातडीनं लागू करा यासह अनेक मागण्यांसह बंजारा समाजानं मंगळवारी मोठा मोर्चा काढला। सकल गोर बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभाग घेतला होता। सोलापुरातील पत्रकार भवन परिसरामध्ये मोर्चा आल्यानंतर सभा घेण्यात आली। या सभेमध्ये समाज बांधवांनी आक्रोश व्यक्त करत जोरदार भाषणं केली आणि तातडीनं आरक्षण देण्याची मागणी केली। तसंच मागण्या न पूर्ण झाल्यास मुंबईत चक्का जाम करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। साधारणपणे 10,000हून अधिक समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या मोर्चाचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना देण्यात आलं। हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणे आम्हाला न्याय दिला पाहिजे। आमच्या माता बहिणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे। आमच्या जवान आपली नफा सध्या पाठिंबा देण्याकडे घेस आपण मागणी नो सहकार्य करायच करा। लिंगाईमा मिळत आहे, लिंगायत समाजाचा सुद्धा आभारी आहोत आम्ही। आदरणीय फडणवीस साहेबांना माझी हीच विनंती आहे, तुम्ही प्रत्येक समाजाचे जाणकार आहात। आमच्या अमृताताई आमच्या समाजाचे दैवत सेवालाल महाराज यांचं भक्तिगीत सादर केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही दोघंही आमच्या समाजाचे संस्कृती रूढी परंपरा याचे जाणकार आहात। त्यामुळं वहिनींनाच आम्ही विनंती करतो, तुम्ही फडणवीस साहेबांच्या कानात सांगून आमच्या समाजाबाबतीत कुठेतरी थोडंसं पॉझिटिव्ह विचार मला एवढं सांगायचं आहे। आदरणीय फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला जर आरक्षण दिला तर आमचा समाज जोपर्यंत हयातीत आहे तुमच्या शब्दाच्या पुढे महाराष्ट्रामध्ये जाणार नाही। त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे, जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर 100 मतदारसंघ असे आहेत जिथं बंजारा बांधवाचं प्राबल्य आहे। पुढच्या वेळेस निवडणुकीला याची किंमत मोजल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला कसल्याही परिस्थितीत आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्यावं। यावेळी माजी नगरसेवक प्राध्यापक भोजराज पवार, सुभाष चव्हाण, पांडुरंग राठोड, मोतीराज चव्हाण, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, शैलजा राठोड, रजिश राठोड, अश्विनी राठोड, माजी महापौर अलका राठोड, मिथुन चव्हाण, गोविंद पुढारी, सचिन पवार, युवराज राठोड, संतोष पवार, प्रेमसिंग राठोड, संदीप राठोड, योगीराज राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं असून सरकारनं मागण्या मान्य न केल्यास मुंबईत चक्का जाम करण्याचा इशारा प्राध्यापक भोजराज पवार यांनी द न्यूज प्लसशी बोलताना दिला। बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील बंजारा समाज जागा होऊन रस्त्यावर पेटून उठलेला आहे। त्याच पद्धतीनं आज सोलापूर जिल्ह्यातील वाड्या वस्त्यावर लांब लांबून जवळजवळ 40-50 किलोमीटर अंतरावरून माझ्या माता भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। त्याचं कारण एकच आहे की आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी, आपल्या भावी पिढीसाठी आणि आता विद्यमान आमच्या तरुणांना नोकरी मिळण्यासाठी एसटीचे आरक्षण पाहिजे अशासाठी संपूर्ण समाज हा रस्त्यावर उठलेला आहे। अरे सिर्फ ये तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है। या भविष्यातले सगळे आंदोलन अतिशय तीव्र होणार आहे। त्याचं कारण आहे की रानावर
शहरात राहणारा बंजारा समाज एकदा शिकारीला निघाला तर शिकार केल्याशिवाय परत येत नाही, अशी शिकाराची आमची जात आहे. एसटीचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि भविष्यामध्ये मुंबई पूर्ण जाम करण्याची ताकद बंजारा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून बंजारा समाजानं बांधवांनो या आपल्या आरक्षणाच्या मोर्चासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या शक्तीचं एकजुटीचं प्रदर्शन दाखवावं अशा प्रकारची विनंती मी करतो. विद्यमान 3% विभक्त जातीचं आरक्षण अनुसूचित जमातींच्या 60% समाविष्ट करून एकत्रितपणे आरक्षण लागू करावं अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मोर्चामध्ये बंजारा भगिनींनी पारंपरिक पोशाख, काचळी, फेटिया आणि छाटिया परिधान करून उत्साहानं भाग घेतला होता. महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लक्षवेधी ठरली. हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन बंजारी भाषेमध्ये घोषणाबाजी करत त्यांनी आपली भूमिका यावेळी मांडली आणि साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.